याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता ज्येष्ठ वकील असीम सरोदेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? शिवसेनेप्रमाणेच दोनही गटाचे आमदार या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहेत, पण खरा पक्ष खरी राष्ट्रवादी काँग्रेस दादांची। शिवसेनेच्या संदर्भातला निर्णय असो की आता राष्ट्रवादीच्या संदर्भातला निर्णय असो, राहुल नार्वेकर यांनी एक मोठी जबाबदारी मतदार आणि नागरिकांवरच सोपवलेली आहे की पात्र आणि अपात्र कोण आहेत तुम्ही ठरवा। कारण की त्यांनी या सगळ्या विचित्र प्रकारचं राजकारण पात्र एक प्रकारे ठरवलेलं आहे। कोणीच अपात्र नाही असं म्हणत असताना जे लोकशाही मानत नाही त्यांना मात्र पात्र ठरवण्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे, मला असं वाटतं की अत्यंत चुकीचे निर्णय सातत्याने देण्याचा जो सपाटा सुरू झालेला आहे तो विदारक आहे। भारतीय संविधानातली संविधानिक नैतिकता जी आहे ती लयास घालवण्याचा, ती डिस्ट्रॉय करण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे बेकायदेशीरताच प्रस्थापित करायची असेल आणि असे निर्णय द्यायचे असेल तर मग लोकांचा कायद्यावरचा किंवा कायद्याच्या प्रक्रियेवरचा विश्वास राहणार नाही आणि म्हणून हा निर्णय चुकीचा आहे। शेवटी सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यायचा आहे अर्थातच, परंतु त्यापूर्वी जर इलेक्शन झाले तर मतदारांना कोण पात्र आणि कोण अपात्र हे माहिती आहे, त्यामुळे त्यांना तो निर्णय योग्य पद्धतीने ठरवता येईल। अगदी धन्यवाद सरोदेशी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।